नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तसेच आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपण सरळ वेळ वाया न घालवता येऊ या मुद्द्यावरती. तर आता 31 मार्चपर्यंत ही लाडकी बहीण योजना जी आहे तिची KYC सुरू करण्यात आलेली आहे आणि ही KYC कोणाबद्दल असणार आहे तर आपण आज सविस्तर माहिती करणार आहे. कारण की खूप सारे कस्टमर या व्यतिरिक्त त्रस्त आहे या विषयावरून. खूप सारे मॅसेज येतात, कॉल येतात. सो बाकीचे आजूबाजूचे लोकंसुद्धा त्रस्त आहे. तर मी विचार केला की या बाबतीत आपण सविस्तरपणे बोलावे व्हिडिओवरती आणि व्हिडिओ ग्रुपवरती टाकावे किंवा सोशल मीडियावर टाकावे. सो लाडकी बहीण योजना ही KYC आहे ना फक्त आणि फक्त वेबसाईटवरती डायरेक्ट सरळ दिलेलं आहे की ही नवीन KYC करण्याकरिता नाही आहे. ज्या महिलांचे KYCमध्ये चुका झालेल्या आहे तसल्या महिलांसाठी KYC करण्यात आलेली ना की नवीनसाठी आपण KYC कुठं करावी, आता हा एक मुद्दा पडलेला आहे. तर नवीन KYC शक्यतो आशा केंद्रामध्ये होते किंवा आशाबाई करतात, नाही तर अंगणवाडी करतात असं सांगण्यात आलेलं आहे. एक्झॅक्ट मला पण नाही माहिती आहे, पण मला ऑनलाईन माहिती आहे की करेक्शनवाली KYC चालू आहे. माझ्याकडं सुद्धा चालू आहे. आपल्याला करायची असल्यास मला कमेंट करू शकता, DM करू शकता. काही हेल्प लागल्यास मी मदत करू शकतो शक्यतो. आणि हां, जी नवीन KYC आहे त्याबद्दल माहिती करणे म्हणलं आपल्याला अंगणवाडीत जावं लागतं. कुठं आली आपल्या आसपास विचारायचं थोडंसं, म्हणजे आपल्या आधार कार्डनुसार जो पत्ता आहे मुकुंदनगर असेल, मुकुंदवाडी असेल, संभाजीनगर असेल वेगळंवालं, नाही तर शिवाजीनगर असेल किंवा इतर कोणतेही असेल तर Google मॅपवर टाकायचं, नाही तर सरळ आपलं Google लोकेशनवर चेक होतं ते पण अंगणवाडी कुठे आहे म्हणून नियर मी करायचं. फक्त अंगणवाडी नियर मी केलं आपल्याला येऊन जातं. कॉन्टॅक्ट जर अवेलेबल असेल तोही आपल्याला येऊन जातो. सो अशा पद्धतीनं आपण करू शकतो. आणि त्याच्यात पण काही जणांचे मी असे ऐकले की अंगणवाडीवाले व्यवस्थित बोलत नाही वगैरे काही नाही. तर अशांना मला एक म्हणायचं आहे की सरळ त्यांचा व्हिडिओ काढा. सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे. व्हिडिओ काढा आणि त्यांची कंप्लेंट पण तुम्ही करू शकता लेखीमध्ये. आणि हां, हप्ता केव्हा पडेल, काय पडेल, तर मला कधी असं वाटतं की आपण असं नेट कॅफेवाल्याला जाऊन विचारूच तर, नाही तर आसपास कोणालाही विचारूच तर, बँकेत चकरा मारूच तर, इतर म्हणजे बळजबरी टेन्शन घेऊस तर सरळ आता फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे किंवा पर्सनल पण आहे ना मुख्यमंत्री साहेबांचं, म्हणजे तेच इंस्टाग्राम ID आहे त्यांच्या. आपला सुविधा कोणी चालू केलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पण इंस्टाग्राम ID आहे, फेसबुक ID पण आहे. शक्यतो मी तर काही फॉलो करत नाही पण असेल आय थिंक. सो असं डायरेक्ट मेसेज करून आपण त्याच्यावरती आपल्या सविस्तर कमेंट पण टाकू शकतो. बस माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.